बायको होती 5.5 फूट आणि हे होतं 3.5 फूट. माझी ज्यांचे झाले त्यांनी नका आता डबल प्रयास करू, पण ज्यांचे लग्न राहिले त्यांनी तरी माझे हे 3 मंत्र ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट, आपल्यापेक्षा श्रीमंत बापाची पोरगी करायची 1, आपल्यापेक्षा सुंदर बायको करायची नाही 2, आणि आपल्यापेक्षा उंच बायको करायची नाही हनुमान 3. झालं बरं, हनुमानचं झालं. वा, लय मोठं संकट होतंय महाराष्ट्रावर, पण बिचारा देवानं ऐकलं. त्याचं नाव हनुमान असल्यामुळं सोयरीकच होत नव्हती हो, कठीण आहे. आपल्यापेक्षा श्रीमंत बापाची का करायची नाही, ती नेहमी तुम्हाला हलकटावाने सांगणार तुझ्याकडे काय आहे सर्व माझ्या बापानं दिलं म्हणून गरीबाची करायची. हुंडा घ्यायचा नाही, काही नाही, जे असेल ते घ्यायचं, आपलं गरीबाची केली तरी चालती. आपल्यापेक्षा सुंदर का करायची नाही, तुम्हाला 15,000 जर पेमेंट असेल तर 10,000 तिचे ब्युटी पार्लरला जातात. काळी सावळी असली तरी त्रास तोचे आणि गोरी असली तरी त्रास. लग्नाच्या अगोदर असा आवाज लागत होता, त्याचा आवाज 2 महिन्यातच गेला. अजून तर पुढं समुद्र पार करायचा त्याला, बरोबर आहे का नाही? खरं आहे ना, त्याचे प्रमाण बी चुकायला लागले, कठीण आहे. असंच आहे, शादी के लड्डू. ज्यांचे राहिले त्यांनी आदर्श घ्या, बरोबर आहे का नाही? आणि आपल्यापेक्षा उंच बायको का करायची नाही, पहिला मुद्दा. माझा एक मित्र आहे गण्या नावाचा, आळंदीला राहतो. तो लग्न झालं आणि मग मी सहज आळंदीला गेल्यानंतर त्याने मला फोन केला, म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय रे गण्या? चहा घ्यायला ये. मग चहा घ्यायला गेलो. म्हणलं गण्या का रे, लग्न झालं, वर्ग मित्र आहे, आपण 10 वर्ष आळंदीला सोबत राहिलो, साधा एक फोन सुद्धा नाही केला. तो म्हणे पुरुषोत्तम एवढं जलद झालं, बघायला गेलो आणि तिकडच्या लोकांनी गडबड केली, कुंकू टिळ्यातच मी हार घातला आणि बायको घेऊन आलो. मग कुठला आहे वहिनी? वहिनीला, वहिनी पाणी घेऊन या. आता गण्या माझ्या कमरा एवढाच होता आणि वहिनी पाणी घेऊन आल्यानंतर वहिनी हे मंडपा एवढी लंबीच्या लंबी. वहिनी गेली चहा करायला. मी म्हणलं गण्या अरे थोडी तरी जोडी व्यवस्थित पाहिजे. तो म्हणे दादा 15 लाख रुपये हुंडा द्याला म्हणे. अरे मग हुंड्यासाठी का म्हशी संग लग्न करतो का? काही थोडं फार तर पाहिलं पाहिजेत का नाही? हुंडा किती भेटला म्हणजे कसं बी काही जोडा तर शोभला पाहिजेत का नाही? आणि मग मी थोडा विनोदी होतो. म्हणलं का रे गण्या, बाय चान्स वहिनीची तुझे भांडणं झाल्यानंतर तोंडात कशी मारतो? गण्या माझ्यापेक्षा विनोदी होता. तो म्हणला दादा तुझ्या वहिनीचे माझे भांडणं लागणार आहे असं वातावरण तयार झालं, आभाळ आलं, इजा कडकडायला लागल्या की मी पहिलाच टेबल टाकून ठेवत असतो. टेबलावर उभं राहायचं मग हाणायचं. बारकी असली कधी धुता येते, त्याच्यामुळं छोटी. आता हे 5.5 फुटाचं, हे 3.5 फुटाची, ते पुढं किती परेशानी. कशी तरी भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगितलं देवा याच्यानंतर आम्ही तुझ्या नादी लागणार नाही, कृपा कटाक्षे न्याहाळे. नुसतं बघितल्यानंतर गाठ सुटली. नाथ बाबा किती सुंदर वर्णन करतात. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, दरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कोटवर सोसुदिंगा. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देऊनी गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना कोटवर सोसुदिंगाना. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. महाराज सांगतात आवरी आवरी आपुला काना, अजूनी लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना काना काना, नशियेला आमुच्या सुना, येतो आमुचे घरासी, धमकावी तोले की सुनासी, कोठे लोणी सांग आमासी, न सांगता वासुरे सोडी विदेशी. आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसतो सुनेच्या मुखाला गोनी, एका जनार्दनी करी करणी, जातो पळोनी ते सोनिया. हो, अशा अनेक प्रकारच्या